मागच्या तासाला आपण स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा टॉपिक बघत होतो. तर आपण त्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न हा टॉपिक बघितला. तर स्टेटमेंट पॅटर्न हे 3 प्रकारचे असतात. 1 टॉटॉलॉजी, 2 कॉन्ट्रॅडिक्शन आणि 3 कॉन्टिजन्सी. तर स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी कधी असतं, कॉन्ट्रॅडिक्शन कधी असतं आणि कॉन्टिजन्सी कधी असतं. तर आपण ते डिस्कस केलेलं आहेच. पुन्हा एकदा आपण रिव्हाइज करतोय. स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी कधी असतं, जेव्हा स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला टी मिळत असतात, तेव्हा आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असं म्हणत असतो. इथे बघा डेफिनेशन दिली आहे. अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth values is true for all possible combinations of truth values of its prime components is called a tautology and we denote tautology by T. tautology आपण स्मॉल टी ने डिनोट करत असतो. तर जेव्हा एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या आपल्याला प्रत्येक कंडिशनला सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जेव्हा कॅपिटल टी मिळतील, तेव्हा आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी म्हणणार आहोत. त्यानंतर कॉन्ट्रॅडिक्शन. अ स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is false for all possible combinations of truth values of its prime components is called a contradiction. We denote contradiction by C. टॉटॉलॉजीसाठी आपण स्मॉल टी वापरतो, कॉन्ट्रॅडिक्शनसाठी स्मॉल सी यूज करत असतो. तर ह्या सिम्बॉलचा यूज तुम्हाला जेव्हा तुम्ही ड्युएल ऑफ द स्टेटमेंट बघता तर तिथे होत असतो आणि म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवता येईल. तर कॉन्ट्रॅडिक्शनसाठी आपल्याला एक लक्षात ठेवता येईल की जेव्हा स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलममध्ये प्रत्येक कंडिशनसाठी ट्रूथ व्हॅल्यू ही जर फॉल्स मिळत असेल, यफ जर मिळत असेल, कॅपिटल यफ, तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणणार आहोत कॉन्ट्रॅडिक्शन. आणि तिसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी आपण कशाला म्हटलं होतं, तर अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॉटॉलॉजी और अ कॉन्ट्रॅडिक्शन इज कॉल्ड अ कॉन्टिजन्सी. तर जेव्हा एखादा स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी नसतो आणि कॉन्ट्रॅडिक्शनही नसतो, तेव्हा ते स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिजन्सी असतं. याचाच अर्थ काय, तर काल मी सांगितल्याप्रमाणे जर स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलममध्ये जर काही ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला जर टी मिळत असतील आणि काही ट्रूथ व्हॅल्यूज जर आपल्याला यफ मिळत असतील, तर अशावेळी दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्टिजन्सी असतो. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा काय असतो, कॉन्टिजन्सी. तर आपण यावर आधारित 2 एक्झाम्पल्ससुद्धा बघितले होते. तर त्या एक्झाम्पलच्या आपण शेवटच्या कॉलममध्ये, इथे बघा ह्या शेवटच्या कॉलममध्ये सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज टी 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 आलेल्या होत्या आणि म्हणून आपण हे जे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे हे टॉटॉलॉजी असं म्हटलं होतं. आता इथे तसं आपल्याला ते मेन्शन करायचं नाही आहे, फक्त प्रिपेअर द ट्रूथ टेबल अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण काय करतोय, तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी फक्त अशा पद्धतीने ट्रूथ टेबल तयार करतो. इथे फक्त ट्रूथ टेबल तयार केलं आहे. त्यांनी इथे आपल्याला एक्झामाइन नाही म्हटलं, एक्झामाइन द स्टेटमेंट पॅटर्न म्हटलं तर आपल्याला इथे मात्र ते सांगावं लागतं. पण हे टॉटॉलॉजीचं एक्झाम्पल स्टेटमेंट पॅटर्नसाठी असू शकतं, तर आपल्याला लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर सेकंडही एक्झाम्पल आपण बघितलं होतं. ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये
बघा इथे हा जो कॉलम आहे ह्या कॉलममध्ये इथे 2 व्हॅल्यूज एफ मिळाल्यात, 2 व्हॅल्यू टी मिळाल्यात. पण असं काही नाही की सेम व्हॅल्यूज आपल्याला सेम एफ व्हॅल्यूज आणि सेम टी व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजे असं काही नाही. काही ट्रूथ व्हॅल्यूज ह्या एफ असतील, मग त्यात एक जरी एफ असेल तरी चालेल किंवा एक जरी टी असेल तरी चालेल. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला तिथे ट्रूथ व्हॅल्यूज दिसतात तेव्हा दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्टिजन्सी असतो. हा असतो कॉन्टिजन्सी. तर हे कॉन्टिजन्सीचं उत्तम एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर इथे हे तिसरं एक्झाम्पल आहे. तर तिसरं एक्झाम्पल ही तुम्हाला त्या पद्धतीने समजेल. पहिले 2 एक्झाम्पल आपण मागच्या तासाला समजावून सांगितले होते. आता हे तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. तर इथे सुरुवातीला आपल्याला किती कॉलम करावे लागतील हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता इथे आपल्याकडे स्टेटमेंट किती आहेत, तर 2 स्टेटमेंट आहेत. एक स्टेटमेंट आहे पी आणि दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. असे 2 स्टेटमेंट आहेत. जर 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याला एकूण 4 कंडिशन्स कन्सिडर कराव्या लागतात. मग त्या 4 कंडिशन आपण नेहमीप्रमाणे त्याच क्रमाने घेत असतो. टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. मग आता इथे पहिला आणि दुसरा कॉलम आपला ठरलेला आहे. मग आता तिसरा कॉलम आपल्याला कोणता घ्यायचा आहे, तर आपण अगोदर पहिल्या ब्रॅकेटचा जर विचार करायला लागलो तर डायरेक्ट पहिल्या ब्रॅकेटसाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्ट लिहिता येणार नाहीत. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला कोणकोणते स्टेटमेंट्स अगोदर फाइंड करावे लागतील, तर निगेशन पी फाइंड करावा लागेल, नंतर निगेशन क्यू फाइंड करावं लागेल आणि नंतर आपल्याला त्यांचं कंजंक्शन घ्यावं लागेल. कारण निगेशन पी आणि निगेशन क्यू यांच्यामध्ये काय आहे, अँड आहे. म्हणजे आपल्याला कंजंक्शन टेबलचा यूज करून आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम लिहू शकतो. बघा आता इथे पी क्यू, त्याच्यानंतर तिसरा जो कॉलम आहे हा इथे ह्या ठिकाणी हा तिसरा जो कॉलम आहे तर तो निगेशन पीचा आहे. चौथा जो कॉलम आहे तो निगेशन क्यूचा आहे आणि नंतर पुढचा जो कॉलम आहे तो निगेशन पी आणि निगेशन क्यू यांचं कंजंक्शन आहे. म्हणजे इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू असा हा 5वा कॉलम येईल. इथे त्यांच्याकडनं चुकून ब्रॅकेट झाला आहे, परंतु इथे असं पाहिजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. लक्षात ठेवा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे आपल्याला इथे ब्रॅकेटच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिळत आहेत स्टेटमेंट पॅटर्नमधल्या. आणि मग ह्या ब्रॅकेटला पुढे निगेशन म्हटलं आहे. ह्या ब्रॅकेटला काय दिलं आहे, निगेशन. आणि म्हणून आपला पुढचा कॉलम काय असेल, तर पुढचा कॉलम असेल निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू. त्यानंतर आपल्याला आता हे जे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू ह्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपल्याला त्यांचं क्यू ह्या स्टेटमेंट बरोबर पुन्हा काय घ्यायचं आहे, तर डिस्जंक्शन घ्यायचं आहे. इथे बघा ऑर क्यू म्हटलं आहे, स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे, ऑर क्यू. आणि म्हणून आपल्याला इथे शेवटचा कॉलम जो असेल ते दिलेला स्टेटमेंट पॅटर्न इथे शेवटी लिहिता येतो. हा शेवटचा स्टेटमेंट पॅटर्न आहे. तर आता इथे आपल्याला हे बघता येईल. बघा आपण हे समजून घेऊ. पहिले 2 कॉलम जे आहे पी क्यू, तर आपल्याला 2 स्टेटमेंट आहे म्हणून आपल्याला 4 कंडिशन्स नेहमीप्रमाणे लिहून घेता आल्या. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तिसरा कॉलम तुम्हाला निगेशन पीचा घ्यावा लागेल, चौथा निगेशन क्यूचा घ्यावा लागेल. पी ह्या कॉलमवरून निगेशन पीचे व्हॅल्यूज आपल्याला घेता येतात कारण आपण बघितलं आहे निगेशन टेबल. त्या निगेशन टेबलमध्ये आपण जर पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर निगेशन पीची एफ असते, पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर निगेशन पीची टी असते. त्याच्यावरून आपल्याला इथे निगेशन पीच्या कॉलममध्ये ह्या ट्रूथ व्हॅल्यूज इथे मिळाले आहेत. बघा एफ एफ टी टी, एफ एफ टी टी. त्याच्यानंतर निगेशन क्यू, निगेशन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण कशावरनं काढतो, तर क्यू कॉलममध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहे त्याच्या अपोजिट. मग जिथे टी असेल तिथे एफ येईल, जिथे एफ असेल तिथे टी येईल. आणि म्हणून आपल्याला निगेशन क्यू हा कॉलम एफ टी असा मिळाला.
नंतर पुढचा जो कॉलम आहे तो कॉलम कोणता आहे तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू बघा इथे या ठिकाणी निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर इथे आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायच्या असतील तर मला काय करावं लागेल, हा 3 नंबरचा कॉलम आणि हा 4 नंबरचा कॉलम, तर यांचं कंजंक्शन घ्यावं लागेल. यांचं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. का ब्रॅकेटमध्ये बघा इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू, तर तो कॉलम आपण अगोदर घेतो आहे. मग तो कॉलम असेल आपला 5वा कॉलम, तो असेल आपला 5वा कॉलम निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग आता इथे अँड असलं की आता आपल्या लक्षात राहिलं आहे, आपण कंजंक्शन टेबल बघितलं आहे की कंजंक्शन टेबलमध्ये टीला टी असतो, बाकी सगळ्या कंडिशनला यफ मिळतो. मग आता बघा इथे 3rd आणि 4th कॉलममध्ये जर आपण निरीक्षण केलं, म्हणजे निगेशन पी आणि निगेशन क्यू ह्या कॉलममध्ये जर निरीक्षण केलं तर आपल्याला तिथे यफ आणि यफला कंजंक्शन टेबलमध्ये व्हॅल्यू असते यफ, म्हणून आपण इथे बघा फर्स्ट वन इथे तुम्हाला यफ दिसतो. त्याच्यानंतर 3rd आणि 4th कॉलममध्ये सेकंड कंडिशन यफ टीला सुद्धा काय असते कंजंक्शन टेबलमध्ये यफ व्हॅल्यू असते, म्हणून इथे यफ लिहिला. त्यानंतर 3री कंडिशन टी एफला सुद्धा काय असते यफ असते. आणि 4th वन कंडिशन इथे टी अशी आली आहे, मग टीला काय असतो तर टी असतो कंजंक्शन टेबलमध्ये. आणि म्हणून आपल्याला 5व्या कॉलममध्ये म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन क्यू यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला मिळतात यफ टी. आता हा ब्रॅकेट झाला. आता ब्रॅकेटला आपल्याला काय करायचं आहे, निगेशन साईन द्यायचं आहे. आणि म्हणून हा 6वा कॉलम आपल्याला इथे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू असा घेता येईल. आणि मग आता काय करायचं तर 5व्या कॉलममध्ये ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज मिळाल्या त्याचं निगेशन घ्यायचं. मग आता इथे यफ टी होत्या, तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला आता त्यांच्या अपोजिट मिळतील कारण आपण निगेशन घेतोय. टी यफ इथे बघा टी यफ अशा पद्धतीने हा झाला 6वा कॉलम. मग आता इथे तुम्हाला निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू याचं काय करायचं आहे, इथे त्यांनी डबल का दिलं बरं, एक मिनिट, इथे हा जो कॉलम आहे हा डबल झाला आहे त्यांच्याकडनं, हा जो कॉलम आहे ना हा नको होता. तर आता हा जो 6वा कॉलम बघितला तर ह्या कॉलमचं तुम्हाला क्यू ह्या स्टेटमेंट बरोबर डिसजंक्शन घ्यायचं आहे. इथे बघा ब्रॅकेटच्या पुढे म्हटलं ऑर क्यू, इथे या ठिकाणी इथे एक्झाम्पलमध्ये ऑर क्यू म्हटलं आणि त्यामुळे आपल्याला तिथे काय करावं लागेल तर इथे निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू असा कॉलम आपल्याला कन्सिडर करायचा आहे, त्याला आपण 7वा कॉलम म्हणू. आणि मग आता इथे आपल्याला कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 2 इथे हा जो आहे क्यूचा कॉलम बघा, इथे क्यूचा कॉलम हा 2nd कॉलम आहे आणि हा 1st कॉलम आहे. तर आपल्याला 6 कॉलमचं क्यू कॉलम बरोबर डिसजंक्शन घ्यायचं आहे. मग आता डिसजंक्शन घ्यायचं म्हटलं की डिसजंक्शन टेबल आपल्याला तिथे आठवावं लागेल. डिसजंक्शन टेबल काय आपला तर तिथे डिसजंक्शन टेबलमध्ये यफला यफ असतो, बाकी सगळ्या कंडिशनला टी असतो. मग आता इथे आपण बघू तर हा जो आहे आता बघा एक मिनिट, इथे हा जो 6वा कॉलम आहे, इथे हा 6वा कॉलम आणि हा 2रा कॉलम, तर यांच्यामध्ये जर बघितलं तर आता आपल्याला टी पहिली कंडिशन टीला काय असतं डिसजंक्शन टीच असतं, म्हणून इथे टी लिहिलं आहे. त्याच्यानंतर 2nd कंडिशन बघा इथे 6व्या कॉलममध्ये हा आहे 6वा कॉलम, 6व्या कॉलममध्ये 2nd कंडिशन टी आहे आणि क्यू कॉलममध्ये 2nd कंडिशन यफ आहे. मग टी एफला काय असतो टीच असतो, डिसजंक्शन टेबल आठवायचा, मग इथे आपल्याला टी लिहिता येईल. त्यानंतर 3री कंडिशन 6व्या कॉलममध्ये 3री कंडिशन टी आहे आणि क्यू कॉलममध्ये 3री कंडिशन आहे टी, मग टीला काय मिळेल मला तर टीच मिळेल. आणि 4थी कंडिशन काय
तर इथे 6व्या कॉलममध्ये चौथी कंडिशन एफ आणि क्यू ह्या कॉलममध्ये चौथी कंडिशन एफ. एफला काय असतो एफ. आणि म्हणून आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या तर टी 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 एफ. अशा पद्धतीने आपण कुठल्याही स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल हा प्रिपेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबल बनवायची प्रॅक्टिस जर केली तर पुढे आपल्याला त्याच्यावरनं जे काही ट्रूथ टेबल तयार करायचे ते तुम्हाला करता येतील. इथे आपण थांबू. एक मिनिट. त्यानंतर एक मिनिट इथे आपण हे एक एक्झाम्पल कव्हर करू. कारण ह्या एक्झाम्पलमध्ये बघा पी अँड क्यू ऑर आर हे एका ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे निगेशन आर ऑर इन ब्रॅकेट पी अँड क्यू असं एक्झाम्पल आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथे ह्या एक्झाम्पलमध्ये एकूण स्टेटमेंट आलेले 3. कोणकोणते स्टेटमेंट आहेत ते तर पी क्यू आणि आर असे 3 स्टेटमेंट आहेत. मग आता 3 स्टेटमेंट जर असतील तर आपल्याला एकूण 8 कंडिशन घ्याव्या लागतात. 3 कंडिशन असेल तर एकूण 8 कंडिशन घ्याव्या लागतील. जेव्हा 2 स्टेटमेंट होते तेव्हा 4 कंडिशन आल्या. आता 3 स्टेटमेंट आहेत एकूण 8 कंडिशन येतील. मग आता त्या 8 कंडिशन कशा लक्षात ठेवता येतील तर इथे आपण बघा इथे पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट घेतलेत आणि ह्या 3 स्टेटमेंटमध्ये कंडिशन घेताना आणि ह्याच क्रमाने त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण त्या अशाही लक्षात ठेवू शकतो. इथे पी आणि क्यूचा सध्या विचार करू आपण. तर पी आणि क्यूमध्ये पहिली आणि दुसरी कंडिशन ही सेम आहे टी 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 बरोबर. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ कंडिशन बघा. थर्ड आणि फोर्थ कंडिशन टी एफ. त्यानंतर फिफ्थ आणि सिक्स्थ कंडिशन एफ टी आणि 7 आणि 8 कंडिशन एफ. तर हे पी क्यूच्या अगोदर तुम्ही जर कंडिशन्स लिहून घेतल्या तर आपण तिकडे 2 स्टेटमेंट असताना आपण टी टी पहिली कंडिशन घेत होतो. तर इथे आपल्याला 2दा टी टी लिहून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आपण तिकडे सेकंड कंडिशन टी एफ घेत होतो. इथे आपण टी एफ अशा खालच्या 2 कंडिशन लिहू शकतो. त्यानंतर 2 स्टेटमेंटसाठी पी आणि क्यू स्टेटमेंटसाठी तिसरी कंडिशन आपण एफ टी घेतो तर ती इथे 2दा आपण घेतली आहे. आणि चौथी कंडिशन तिकडे एफ घेतो तर इथे एफ कंडिशन आपल्याला 2दा घ्यावी लागली. आणि नंतर आर ह्या स्टेटमेंटसाठी ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण ठेवणार आहोत त्या आपण टी एफ अशा ठेवल्या की आपल्याला पी क्यू आर स्टेटमेंटसाठी अशा पद्धतीने 8 कंडिशन लक्षात ठेवायला सोप्या जातील आणि क्रमही कधीच चुकणार नाही. मग आता इथे पी क्यू आर ह्या कंडिशन तुम्हाला समजल्या. मग आता इथे ह्या कंडिशन घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला पुन्हा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. मग आता तो आपल्याला इथे करता येईल. एक मिनिट. तर इथे बघा आपण थोडंसं इकडे घेऊ. तर आता इथे पी क्यू आर लिहिल्यानंतर आपल्याकडे पहिला ब्रॅकेट आहे पी अँड क्यू ऑर आर. मग आपल्याला पी अँड क्यू हा एक कॉलम करावा लागेल. आरचा कॉलम आपल्याकडे आहेच आणि पी अँड क्यूचं आर बरोबर काय घ्यायचं आहे डिसजंक्शन घ्यायचं आहे. इथे ऑर आलेलं आहे बघा. इथे ह्या ठिकाणी ऑर आलेला आहे. पी अँड क्यूचं आर बरोबर आपल्याला काय घ्यायचं आहे डिसजंक्शन. आणि त्याच्यानंतर दुसरा जो ब्रॅकेट आहे तर त्या ब्रॅकेटमध्ये निगेशन आर आपल्याला पाहिजे म्हणून आपल्याला निगेशन आर हा एक कॉलम करावा लागेल आणि त्याचं डिसजंक्शन पी अँड क्यू बरोबर घेतलेलं आहे. मग पी अँड क्यू आपल्याकडे सुरुवातीलाच आपण घेऊन टाकणार आहे त्याच्यामुळे तो एक कॉलम असेल. म्हणजे मग तुम्हाला कॉलम करताना पी क्यू आर नंतर पुढचा कॉलम तुम्हाला निगेशन आर करता येईल. त्याच्यानंतर पी अँड क्यू करता येईल किंवा काही जण असंही करतील पी अँड क्यू अगोदर निगेशन आर नंतर. मग आता इथे
सेकंड ब्रॅकेट जो आहे त्याच्यात निगेशन आर अगोदर दिलेला असल्यामुळे आपण तो कॉलम अगोदर घेऊ आणि नंतर पी अँड क्यू घेऊ. म्हणजे आपल्याला इथे आता बघा डिसजंक्शन असताना आपल्याला त्या ज्या कंडिशन आहे त्या घेताना फार त्रास होणार नाही, पण जेव्हा इम्प्लिकेशन त्यांच्यामध्ये असतं तेव्हा मात्र कधी कधी चूक होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला कोणतं स्टेटमेंट अगोदर कोणतं नंतर हेही लक्षात घ्यावं लागतं. मग आता इथे पी अँड क्यूचा कॉलम झाला, निगेशन आरचा एक कॉलम झाला, आणि आता आपण पहिला ब्रॅकेट जो आहे तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट आहे पी अँड क्यू ऑर आर, तर त्याचा एक कॉलम आपण केला आहे. तर आता बघा एकूण आपल्याकडे कॉलम किती झाले, 1 2 3 4 5 6, हा 7 आणि हा 8. मग आता हा 6 जो कॉलम आहे तर तो आपल्याला पहिल्या ब्रॅकेटचा आहे, आणि 7 जो कॉलम आहे हा दुसऱ्या ब्रॅकेटचा आहे, आणि नंतर ह्या दोन ब्रॅकेटचं आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे. तर हा सगळ्यात शेवटचा कॉलम असेल, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठीचा हा शेवटचा कॉलम असेल. मग आता नेहमीप्रमाणेच घ्यायचं आहे, जरी कंडिशन जास्त असतील म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मग आता पी अँड क्यू, मग पी अँड क्यूसाठी पुन्हा आपण टीला टी, बाकी सगळ्या कंडिशन यप असतात. मग आता इथे बघा हे पी आणि क्यू कॉलम बघा फक्त आता इथे हा हे दोन कॉलम बघायचे आहेत आपल्याला. मग इथे टीला इथे टी येतो, बघा इथे ह्या दोन कॉलममधनं टीला आपण इथे काय घेतलं, टी. पुन्हा टी कंडिशन आहे, कंजंक्शन टेबलमध्ये टीला टी असतो, टी एफला असतो एफ. मग इथे टी एफला एफ येईल, पुन्हा एफ टीला एफ येईल, आणि एफ ह्या दोन कंडिशन आहे त्याला पुन्हा एफ मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पी अँड क्यू हा इथे कॉलम मिळतो. मग आता पी अँड क्यूचं आपल्याला आर बरोबर काय घ्यायचं आहे, तर डिसजंक्शन घ्यायचं आहे, आणि डिसजंक्शन टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे फक्त एफला एफ असतो, बाकी सगळ्या कंडिशनला आपण टी कन्सिडर करत असतो. मग आता इथे बघा आता पी अँड क्यू हा एक कॉलम आणि आर हा एक कॉलम. मग आता यांच्यामध्ये डिसजंक्शन आहे, मग आता लक्षात ठेवायचं फक्त एफ आलं तरच एफ लिहायचं, बाकीच्या सगळ्या कंडिशनला टी लिहायचं आहे. मग आता बघा इथे टी वी गेट टी एफ वी गेट टी, त्यानंतर एफ टी वी गेट, एक मिनिट आपण चुकून ह्या कॉलमकडे आलोय, आपण पी अँड क्यू ऑर आर बघत होतो ना, म्हणजे हा कॉलम इथे, एक मिनिट हा कॉलम आपण बघतोय. तर पी अँड क्यू आणि आर यांचं बघतोय आपण. तर टीला इथे टी आहे, त्यानंतर टी एफला टी आहे, एफ टीला टी येईल, एफ एफला काय असतं डिसजंक्शन टेबलमध्ये तर एफ असतो म्हणून इथे एफ आला आहे. त्यानंतर इथे एफ टीला पुन्हा टीच मिळेल, पुन्हा इथे एफ आला आहे डिसजंक्शन टेबलमध्ये, एफला काय असतो एफ. त्यानंतर इथे एफ टीला पुन्हा टीच असतो, आणि शेवटची कंडिशन पी अँड क्यूमध्ये लास्ट कंडिशन एफ आहे आणि आरमध्ये लास्ट कंडिशन एफ आहे, एफला पुन्हा काय असतो एफच असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला पी अँड क्यू ऑर आर हा कॉलम मिळाला. आता सेकंड ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, निगेशन आर ऑर पी अँड क्यू हा जो कॉलम आहे हा फाइंड करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला निगेशन आर हा एक कॉलम घ्यावा लागेल. मग इथे निगेशन आरमध्ये बघा व्हॅल्यूज आहे. आता आपल्याला माहिती निगेशन आपण कसं फाइंड करतो, आरमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्या अपोजिट व्हॅल्यू निगेशन आरमध्ये येतात. अशा पद्धतीने निगेशन आरचा इथे हा कॉलम इथे फाइंड आउट केला आहे. मग आता इथे यांचं डिसजंक्शन घ्यायचं आहे. पुन्हा डिसजंक्शन टेबल लक्षात ठेवायचं, एफला एफ आहे, बाकी तिन्ही कंडिशनसाठी आपल्याला ते टीच मिळत असतो. मग आता जिथे एफ येईल तिथे एफ टाका, बाकी सगळे वेळी आपल्याला टी टाकायचं आहे. मग आता पुन्हा कोणते दोन कॉलम आपल्याला कन्सिडर करायचे, तर हा 4th 1 कॉलम निगेशन आरचा,
आणि पी अँड क्यूचा हा कॉलम, म्हणजे चौथा आणि पाचवा कॉलम. मग आता चौथ्या आणि पाचव्या कॉलमवरून आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज घेता येतील. डिसजंक्शन टेबल, फक्त एफ एफच्या तिथे एफ, बाकी सगळ्या कंडिशनला टी. एफ टीला टी, टी टीला टी, एफ एफला एफ, टी एफला टी, पुन्हा एफ एफ कंडिशन आली एफ, टी एफला टी, पुन्हा एफ एफ कंडिशन आहे एफ, आणि टी एफला टी. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता आल्या. मग आता आपण 2 ब्रॅकेट इथे फाइंड केले. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमधले 2 ब्रॅकेट फाइंड झाले. म्हणजे हा कितवा, हा 6वा कॉलम आणि 7वा कॉलम. आता हे 2 ब्रॅकेट जे आहे म्हणजे 6वा कॉलम आणि 7वा कॉलम यांच्यामध्ये आपल्याला पुन्हा कंजंक्शन घ्यायचं आहे. मग ते कंजंक्शन म्हणजे तुमचा लास्ट कॉलम असेल. इथे दिलेलं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न जे असतं ते इथे आपण लिहून घेत असतो. तर हा जो आहे हा 8वा कॉलम तुम्हाला मिळतो. मग आता बघा इथे 6व्या आणि 7व्या कॉलममध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं, त्यांचं कंजंक्शन घ्यायचं आहे. मग एफ एफला फक्त एफ येईल, टी टीला फक्त टी येईल, बाकी सगळ्या कंडिशनला एफ येईल, कारण कंजंक्शन आहे. अँडने जेव्हा जोडलेलं असतं तेव्हा कंजंक्शन टेबल आपण यूज करत असतो. मग आता इथे आपल्याला बघता येईल बघा, इथे हा 6वा आणि 7वा कॉलम. मग इथे टी टी वी गेट टी, टी टी वी गेट टी, टी एफ कंजंक्शन टेबल आहे वी गेट एफ, एफ टी वी गेट एफ, टी एफ वी गेट एफ, एफ टी वी गेट एफ, टी एफ वी गेट एफ, एफ टी वी गेट एफ. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढता येतात आणि अशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करू शकतो. 3 मार्कांसाठी प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न अशा पद्धतीचा क्वेश्चन असू शकतो. तर तिथे आपल्याला अशा पद्धतीने टेबल बनवता येईल. तुम्ही स्वतःसुद्धा कुठलीही स्टेटमेंट कन्सिडर करून आणि अशा पद्धतीचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करू शकता. फक्त आता 2 स्टेटमेंट जर असतील तर 4 कंडिशन घ्यायच्या आणि 3 स्टेटमेंट जर आलेले असतील तर 8 कंडिशन घ्यायच्या. एवढं लक्षात ठेवावं लागेल. आता इथे पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट आले म्हणून एकूण 8 कंडिशन घेतल्या आणि त्या कशा पद्धतीने घेतल्या ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच्यावर आधारित एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आपण इथे थांबू.